आता हे बघा, नवीन नवीन टाईपचे किंवा असले इक्वेशन बघितलं की तुम्हाला काय वाटतंय, नको रे बाबा हे असले फ्रॅक्शन वाले जमत नाही, अवघड वाटते. पण या ठिकाणी आता मी तुम्हाला एक टेक्निक सांगणार आहे, जेणेकरून इक्वेशन असले फ्रॅक्शन मध्ये आले तर तुम्हाला ते अवघड नाहीच वाटणार. काय करायचं माहिती का, आता बघायचं, पहिल्यांदा इक्वेशन लिहायचं 1/3 प्लस y इज इक्वल टू 10/3. आता इथं ऑड टर्म्स काय दिसायला, 3 आणि 3 असे फ्रॅक्शन दिसायलेत. तर काही टेन्शन घ्यायचं नाही. काय करायचं माहिती का, असे जर फ्रॅक्शन मधल्या संख्या दिसल्या तर लटकायले कोण बघायचं, 3 लटकायले. तर या ठिकाणी कोणती टेक्निक वापरायची, जलवा टेक्निक. जलवा टेक्निक काय म्हणते माहिती का, जी संख्या लटकायली त्याचा जलवा सर्वांना दाखवायचा. त्याचा जलवा दाखवायचा म्हणजे काय करायचं, तर 3 ने सर्वांना मल्टिप्लाय करून घ्यायचं. 1/3 सर्व टर्म्सला, इक्वेशन मधल्या सर्व टर्मला 3 ने मल्टिप्लाय करायचं. मेरा ही जलवा असं कोण म्हणतंय, 3 म्हणतंय, इंटू 3. मग 3 गेट कॅन्सल, 3 गेट कॅन्सल. मग आलं x प्लस 3y इज इक्वल टू 10. आलं का नवीन इक्वेशन आता आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं का, नेहमीप्रमाणे आलं का, मगच त्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्यायचं. आता दुसरं बघा, त्याच्यामध्ये काय व्हायला मग माहिती का, प्लस 1/4 y इज इक्वल टू 11/4 आहे. आता ह्याच्यामध्ये काय व्हायला माहिती का, 1/4 11 हे ऑड टर्म्स आहेत, हे डोक्याला हेड्याक वाटतंय. काही नाही, त्याच्या खाली कोण लटकायला बघायचं, 4. लगेच तिथं पण जलवा टेक्निक. काय करायचं माहिती का, सर्व इक्वेशनला 4चा जलवा दाखवायचा. जलवा दाखवायचा म्हणजे सर्व इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करून घ्यायचं. 2x इंटू 4, इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मला 4 ने मल्टिप्लाय करायचं. 4 नेच का, तर 4 लटकायले, 4चा जलवा सर्वांना दाखवायचं. 4 गेट कॅन्सल, 4 गेट कॅन्सल. 4 दुनी 8 प्लस y इज इक्वल टू येते 11. हे नवीन इक्वेशन आलं. या ठिकाणी ह्याला परत मॅजिक बॉक्स करायचा, इक्वेशन नंबर 2 नाव द्यायचं. आता नेहमीप्रमाणे इक्वेशन आले, आता याला सॉल्व्ह करायचं सोपं आहे आपल्याला. आपण काय सांगितलंय, साइन सेम सबट्रॅक्शन, साइन डिफरंट ऍडिशन. आता मला सांगा, साइन सेम आहेत का, येस सेम आहेत, म्हणजे सबट्रॅक्शन करावं लागतंय. आता त्याचे मेक कोइफिशियंट सेम सेम, कोइफिशियंट सेम आहेत का, इथं 3 आहे, इथं 3 दिसायले का, नाही, म्हणजे परत या ठिकाणी 3 ने मल्टिप्लाय करून घ्यावं लागतंय. इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिप्लाय करायचे आणि त्याच्यासोबत इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करायचे बाळांनो. आपल्याला साइन सेम आहे, सबट्रॅक्शन करावं लागतंय. मल्टिप्लाय करूया. 8 त्रिक 24x, 3 इंटू y 3y, 11 त्रिक 33 आणि इथं x प्लस 3y इज इक्वल टू 10. ऍज इट इज इक्वेशन नंबर 1 लिहिलं. एक ओळ सोडायची, चेंगूसपणा करायचा नाही. कशासाठी सबट्रॅक्शन करतोय, चिन्ह बदलावे लागतात. प्लस मायनस, अरे प्लस मायनस, 3y सेम झाले, गेट कॅन्सल. 24 मधून 1 गेला, 23x होतात आणि इथं 33 मधून 10 गेले, 23 येत. आता जर आपण बघितलं, काय बघितलं, x इज इक्वल टू 23 ला अपॉन मध्ये 23, मग 23 1 जा 23, 23 1 23. मग आन्सर किती येते, 1. आलेली व्हॅल्यू पुट करायची इक्वेशन नंबर 1 मध्ये. ओके, पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1 मध्ये आपण त्याला पुट करूया. इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं. इक्वेशन 1 लिहूया, x प्लस 3y इज इक्वल टू 10. x च्या जागेवर 1 पुट करायला, प्लस 3y इज इक्वल टू 10. प्लस 1 तर तिकडे गेल्यावर काय होते, मायनस, प्लस मायनस, 3y बरोबर या ठिकाणी येते 9. x इज इक्वल टू y इज इक्वल टू काय येणार आहे, मग आता आपल्याला जर घ्यायचं झालं तर y इज इक्वल टू 3 इंटू चं डिव्हिजन 9/3, 3 1 जा 3, 3 जा 9, मग y इज इक्वल टू येते 3. असं x आणि y लिहिलं, मग शेवटीला पूर्ण वाक्याचं सोल्युशन x इज इक्वल टू काय येते 1 आणि y इज इक्वल टू येते 3. पूर्ण वाक्यात लिहायचं, हक्काचा अर्धा मार्क घालवायचा नाही. राईट डाऊन.